बीडमधील कपिरधारवाडीच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। पुनर्वसन प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणी, पर्यायी स्थळांची निवड यासंदर्भात चर्चा। प्रशासनाकडून सर्वोत्तरी मदतीचं आश्वासन। जालन्यात अतिवृष्टीमुळे फळबाग संपूर्ण ही नुकसान झाल्यानं आता संतप्त शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागेवर जेसीबी फिरवला, तर 350 मोसंबी झाडं जमीनदोस्त। नाशिक शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या गुन्हेगारांवरील कारवाईचं नागरिकांकडून स्वागत। सोशल मीडियावरती आय सपोर्ट नाशिक पोलीस असा हॅशटॅग, शहरातही पोलिसांना पाठिंबा देणारे होर्डिंग झळकले। 1 ते 5 तारखेपर्यंत तर 1 ते 5 पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीयेत। शाळा बंद करण्याचा आदेश अधिकाऱ्यांनी मागे घेतल्याची माहिती। अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव। हजारो पालख्यांसह लाखो भक्त गुरुकुंजमध्ये दाखल। अहिल्यानगरमधील रेणुका कला केंद्रात टोळक्याकडून तोडफोड, हातात तलवारी आणि काठ्या घेऊन खुर्च्या आणि गाड्यांची तोडफोड। जामखेड पोलिसात गुन्हा दाखल। सोयाबीनचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांना 5 एकरमधील सोयाबीन गंजीला आग लावली। नागपूरच्या काटोल तालुक्यातील चिखलागड भागातली घटना। वाढता शेती उत्पादन खर्च तसेच बाजारभाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा संताप।